शिर्डी परिक्रमा महोत्सवादरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। साईनगरीत दर्शनासाठी आलेल्या एका साई भक्ताला जडीबुटी व आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली तब्बल 10,000 रुपयांचा गंडा घालण्यात आला। या घटनेमुळे भाविकांच्या सुरक्षेचा आणि शहरातील अनधिकृत व्यावसायिकांवरच्या नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। प्राप्त झालेल्या माहितीनुसार संबंधित साई भक्त परिक्रमा पूर्ण केल्यानंतर काही व्यक्तींनी त्याला डोक्यावरील केस वाढवण्यासाठी प्रभावी आयुर्वेदिक उपचार असल्याचे सांगत आपल्या दुकानात नेले। सुरुवातीला गोड बोलून विश्वास संपादन करण्यात आला, मात्र दुकानात नेल्यानंतर विविध औषधी उत्पादने जबरदस्तीने खरेदी करण्यास भाग पाडत त्याच्याकडून सुमारे 10,000 रुपये उकळण्यात आले। हा प्रकार लक्षात येताच संबंधित भाविकाने शिर्डीतील ग्रामस्थांकडे धाव घेतली। ग्रामस्थांची तत्काळ कारवाई। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने शिर्डी पोलिसांना कळवले। पोलिसांच्या मदतीने संबंधित आयुर्वेदिक दुकान बंद करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। फसवणूक झालेल्या साई भक्ताच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। मी शिर्डी परिक्रमेकरिता शिर्डीला आलो होतो। केस वाढवण्याचे औषध सांगून दुकानात नेले आणि जबरदस्तीने वस्तू घेण्यास भाग पाडले। माझ्याकडून जवळपास 10,000 रुपये घेतले। माझी उघड फसवणूक झाली, अशी माहिती फसवणूक झालेल्या साई भक्ताने दिली आहे। ओम साईराम, हमारा आंध्र प्रदेश शिरडी परिक्रमा का आया। वो दिन परिक्रमा करको परिक्रमा वाला यूनिट हाको खाना गएंगे, बस स्टैंड बाजू को खाना रखा। उधर चलने इस टाइम में है गंडवाल सर्किल है ना, वो टॉयलेट्स का सामने ये लड़की लोग रहता, ये थोड़ा ये आयुर्वेदिक का वो एक तो वो 500 रुपये दिया रखना। ये पाउडर कोकोनट ऑयल में यूज़ करे तो ये आएगा का तो बोला, ये भी ऐसा थोड़ा आएगा का तो बोला। फिर आपको वो 200 रुपये सोप लेंगे का तो वो महालसापति घर है ना, महालसापति घर सर्किल में है, वो आयुर्वेदिक का है। वो लड़की उधर बुला लग गया का 200 रुपये वैसा का तो वो टाइम में वो बोला तो उसका माइंड में मैं चल गया। ग्राम 1000 रुपये का तो 5 ग्राम 350 का तो वैसा सब पूरा 10,000 रुपये हो गया उधर नुकसान। वो हमारा परिक्रमा यूनिट आज पर तो ये ऐसा लोकल वाला बड़ा आदमी ऐसा वैसा नुकसान कर लेना नहीं। बाबा का आया, बाबा का दर्शन कर लेना, ऐसा लोगों को इंकरेज करना नहीं। वैसा सब पूरा झूठा बाता हो, वैसा आने का वो सब बताने का तो बोल को हम गएंगे का तो नगर पालक सब यूनिट परिक्रमा यूनिट सब पूरा उधर। कितना रुपए की आपके साथ? वो 10,000 रुपये माल दिया। हाँ, वो 10,000 रुपये माल वो CSR के आया था, वो सारे उधर रूम में रखा। अब वो दूसरे भक्तों भी चलता था, उसको क्या कि डांट आएगा तो वो आदमी कैसे रहता का तो ये मूवमेंट में रहता चले तो क्या ऐसे रहता कि उसको भी बेस्ट हो गया। कौन क्या आया, 2 आदमी, हाँ वाइफ एंड हस्बैंड आया था, उसको भी बेस्ट हो गया। उन भी थोड़ा बात कर को बेस्ट हो गया, नहीं तो उन भी की भी बहुत नुकसान हो जाता था वैसा। अब वो हमारा को ऐसा करेंगे तो बोला। ओम साईराम। शिर्डी ग्रामस्थांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत स्पष्ट इशारा दिला आहे की साई भक्तांची फसवणूक करणाऱ्यांना शिर्डीत थारा दिला जाणार नाही। प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिर्डी ग्रामस्थांनी दिला असून नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन अशा अनधिकृत व्यावसायिकांना शहराच्या हद्दीत कोणतीही परवानगी देऊ नये अशी मागणी नगरसेवक करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक रवींद्र गोंदकर, नगरसेवक अरविंद कोते, ताराचंद कोते, सचिन गायकवाड यांनी अधिक माहिती दिली। मी सर्व नगरसेवकांचे एक सामूहिक लेटर तयार करून मुख्य अधिकाऱ्यांकडे जाणार आहोत आणि असे काळे धंदे करणारे आयुर्वेदिक दुकानं म्हणा, डॉक्टर म्हणा, यांच्यावर कारवाई करायला लावणार। कठोर निर्बंध आणले जाणार। शिर्डीला साई भक्तांची जर फसवणूक होणार असेल, साईबाबांनी आम्हाला श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र जरी दिलेला असेल तरी देखील शिर्डीकर म्हणून शिर्डीकर शास्त्र के साथ शस्त्र भी चलाना जानता है, एवढंच या निमित्तानं आपल्या माध्यमातून समोरच्यांना सांगू इच्छितो। आणि जे कोणी याच्यात इन्व्हॉल्व असेल, शिर्डी ग्रामस्थ म्हणून ही तंबी समजा, नाही तर दम समजा, नाही तर धमकी समजा, याच्या पुढे गय केली जाणार नाही। आज अत्यंत दुर्दैवी घटना शिर्डीमध्ये घडलेली आहे। आज आम्ही महाशिवरात्री निमित्त सर्व शिर्डी ग्रामस्थ नित्य परिक्रमा करत होतो। या परिक्रमेमध्ये काही साई भक्त सुद्धा
आमच्याबरोबर परिक्रमा करत होते. तर आमची सहज चालता चालता अशी चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला ती घटना सांगितली की आम्ही बाबांच्या दर्शनाला आलो होतो आणि आम्हाला या ताजिम खान परिसरात फिरताना काही महिला मिळाल्या की त्या जडीबुटी विकत होत्या. त्यांनी आमच्याशी संपर्क केला, आम्हाला सांगितलं की तुम्हाला काही आजार असतील तर सांगा, त्याच्यावर आम्ही अशा जडीबुटी देऊ की त्याच्यावर लवकर उपचार होतील आणि तुम्हाला त्या जडीबुटीचा फायदा होईल. त्यांनी आम्हाला एका गोडाऊनमध्ये नेलं, जे ताजिम खान बाबा चौकात या ठिकाणी साई कृपा आयुर्वेदिक म्हणून आहे. या गोडाऊनमध्ये आल्यानंतर त्यांना विविध प्रकारच्या गोळ्या औषधं दाखवल्या आणि त्या साई भक्तांचं म्हणणं असं होतं की गोडाऊनमध्ये गेल्यानंतर आम्हाला असा हिप्नोटाईज करण्याचा प्रकार झाला, जेणेकरून आम्हाला काही लक्षात यायच्या अगोदर आमचे 11,400 रुपये त्यांनी बिल केलं आणि ते आम्हाला पेड करण्यास भाग पाडलं. जेव्हा आम्ही परिक्रमा करायला लागलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे आणि मग आम्ही ती गोष्ट तुमच्याशी शेअर केली. तर याच्यातून आम्हाला काहीतरी तुम्ही उपाय द्या किंवा त्याच्याकडे जाऊन आमचे पैसे परत करा. मग आम्ही परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनचे PI गलांडे साहेब यांना फोन केला. त्यांनी लगेच एक पोलीस स्टेशनची गाडी आणि सन्माननीय काळे साहेब यांना त्या ठिकाणी पाठवलं. आम्ही सगळे त्या साई भक्ताला घेऊन त्या दुकानात गेलो. तर त्या दुकानात अजून 3-4 गिऱ्हाईक बसलेले होते आणि ती जी लेडीज समोर बसलेली होती ती अक्षरशः डॉक्टर जसे गोळ्या औषध देतात त्या प्रकारे ती त्यांना गोळ्या औषधं देत होते आणि ते समोरचे सुद्धा साई भक्त त्याला भूलथाप्याला त्यांच्या बळी पडत होते. तर माझी पोलीस स्टेशन प्रशासनाला अशी विनंती आहे की हे जे जडीबुटीवाले असतील, जे साई भक्तांची दिवसा ढवळ्या लूट करत आहेत, तर त्यांच्यावर कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे आणि जर कारवाई झाली नाही तर आम्ही शिर्डी ग्रामस्थ म्हणून आम्ही कायदा हातात घेऊ. आणि त्याच्यावरची आमची मागणी की हा जो आज काही माल त्या दुकानात आहे, ते गोडाऊनच आहे, तो संपूर्ण माल त्यांनी जप्त केला पाहिजे आणि नष्ट केला पाहिजे. त्याचे पुरावे ग्रामस्थांना दिले पाहिजे. आणि जर याच्यावर कारवाई झाली नाही, कारण इथले बरेच आजूबाजूचे दुकानदार म्हणाले की या ठिकाणी शिर्डीच्या चारही बाजूला असे दुकानं आहेत आणि या महिला जिथे जिथे गर्दी आहे तिथे या साई भक्तांना खोटं नाटं सांगून घेऊन येतात आणि त्यांची फसवणूक करतात आणि पोलीस चातुर्मातुर कारवाई करते. त्याच्यानंतर पोलीस स्टेशन त्यांना 8-15 दिवसात त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सोडून देते, त्यांचा माल सोडून देतो. ते परत ते लोक या ठिकाणी शिर्डीच्या विविध भागात परत दुकान लावतात आणि परत साई भक्तांना. हे दुकान नेमकं कुठं आहे आणि शिर्डी नगर परिषदेकडनं शिर्डी शहरामध्ये अशा दुकानांना परवानगी दिली जाते, यावर काही आपण नगरसेवक म्हणून निर्बंध आणणार? या ठिकाणी मी सांगतो की हे ठिकाण जे आहे ताजिम खान चौकात अत्यंत गर्दीच्या ठिकाणी आहे आणि त्यांनी मुद्दामून एक छोट्याशा पुढच्या दुकानाच्या आडून पाठीमागे मोठी जागा बघून डायरेक्ट गोडाऊन बनवलेला आहे आणि छोटे छोटे त्यांचे जे व्यावसायिक आहे, त्या ज्या लेडीज आहे, ज्या गर्दीच्या ठिकाणी त्या गोळ्या घेऊन बसतात आणि साई भक्तांना फसवून या ठिकाणी घेऊन येतात. माझी विनंती प्रशासनाला आहे, पोलीस स्टेशनला आहे की अशा ठिकाणी शिर्डी नगरपालिकेने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की अशा ठिकाणी या दुकानांना परवानगी आहे की नाही. जर परवानगी नसेल तर त्यांच्यावर दंड आकारला पाहिजे, त्यांची दुकानं सील केली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. ते साई भक्त नेमके कुठले होते आणि त्यांचं नाव काय होतं? मी त्यांना विचारलं नाही, पण पोलीस स्टेशन त्यांची सगळी माहिती घेते. साईबाबांच्या नावावर श्रद्धेने येणाऱ्या भाविकांची अशी पद्धतशीर लूट होत असेल तर ती शिर्डीसारख्या पवित्र स्थळासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. फसवणूक करणाऱ्या गाळा मालकांना जास्त रक्कम भाड्याची मिळते, यासाठी भाविकांची फसवणूक होते याची माहिती मिळून सुद्धा अनाधिकृत व्यावसायिक करणाऱ्यांना शिर्डीतीलच काही गाळ्याचे जागा मालकच के दोषी असल्याची चर्चा शिर्डीमध्ये सुरू आहे. गाळा मालकावर देखील गुन्हा दाखल व्हावा ही मागणी जोर धरू लागली आहे. आता पोलीस आणि प्रशासन या प्रकरणात किती कडक कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी प्रदीप पाटील, S न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.